सिंह राशीच्या व्यक्तींनो, येणारे 10 दिवस तुमच्यासाठी काही वेगळं अनुभव घेऊन येऊ शकतात. असे जाणू शकते, अनेक दिवसापासून शांत असलेले वातावरण अचानक बदलताना दिसू शकते. घरात लोकांची ये-जा वाढल्यासारखी वाटू शकते. काही जुने परिचित पुन्हा संपर्क करू शकतात आणि काही चर्चा अशा सुरू होऊ शकतात, ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण या सगळ्यामागे घाबरण्यासारखं काही नाही, तर बदलाची एक नवीन चाहूल असू शकते. कधी-कधी आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा आपल्या आसपासची ऊर्जा बदलते आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर, संवादावर आणि घराच्या वातावरणावर दिसू लागतो. तुम्हाला असे वाटू शकते की लोक अचानक तुमच्याकडे अधिक लक्ष देत आहेत. काही जण तुमच्याशी बोलण्यासाठी येतील, काही तुमचा सल्ला घेतील, तर काही फक्त तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील. या काळात तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळाल्यासारखे वाटू शकते. घरात अचानक वाढणारी हालचाल ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरू शकते. एखादी आनंदाची बातमी, कुटुंबातील चर्चा, काही नवीन नियोजन किंवा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टी पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्ही शांतपणे जे प्रयत्न करत आला आहात, त्याची दखल काही लोक घेऊ शकतात. तुमच्या स्वभावातील आत्मविश्वास आणि स्थिरता लोकांना तुमच्याकडे खेचू शकते. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक भेट महत्त्वाची असतेच असं नाही, पण प्रत्येक भेट काहीतरी शिकून जाऊ शकते. त्यामुळे कोणाशीही बोलताना घाई करू नका. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. जास्त अपेक्षा न ठेवता लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही वेळा साध्या गप्पांमधूनही मोठे विचार आणि नवीन मार्ग समोर येऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींनो, या 10 दिवसांची सुरुवात शांत मनाने करा. तुमच्या घरात वाढणारी वर्दळ ही फक्त लोकांची नाही, तर नवीन अनुभवांची, संवादाची आणि काही वेगळ्या संधीची असू शकते. मित्रांनो, ही वाढणारी गर्दी नेमकी कोणत्या बदलाची सुरुवात दाखवत आहे हे आपण पाहूया. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आता या वाढणाऱ्या हालचालीकडे फक्त गर्दी म्हणून पाहू नका. काही वेळा आयुष्यात असे टप्पे येतात जेव्हा लोक आपल्याकडे फक्त भेटण्यासाठी नाही, तर आपल्या आयुष्यात काही नवीन विचार, नवीन दिशा आणि नवीन अनुभव घेऊन येतात. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला असे जाणवू शकते की घरात होणाऱ्या चर्चा नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. काही विषय अचानक महत्त्वाचे वाटू लागतील आणि काही निर्णय जे पुढे ढकलले गेले होते ते आता पुन्हा समोर येऊ शकतात. या काळात एखादी जुनी ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते. अनेक दिवसांपासून न झालेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. काही लोक तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, तर काही तुमच्या विचारांशी सहमत होतील. काही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतील. यामध्ये प्रत्येक गोष्टीला लगेच अर्थ लावण्याची गरज नाही. शांतपणे निरीक्षण करणे अधिक उपयोगी ठरू शकतं. घरातील वातावरणातही थोडे बदललेले वाटू शकते. घरातील वातावरणही थोडे बदललेले वाटू शकते. काही लोक सतत ये-जा करत असल्यासारखे वाटतील. काही कामे वाढल्यासारखी वाटतील आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ कमी मिळतो आहे असंही वाटू शकतं. पण प्रत्येक व्यस्त दिवस थकवा देतोच असं नाही. काही दिवस आपल्या आयुष्यात नवीन अध्याय उघडण्यासाठी येतात. या काळात तुमच्या बोलण्याकडे लोक जास्त लक्ष देऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे आणि संयम राखणे महत्त्वाचं ठरू शकतं. कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारू नका आणि लगेच नाकारूही नका. प्रत्येक व्यक्तीचा उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे जे काही घडत आहे त्यामध्ये तुमची उपस्थिती आणि तुमचा स्वभाव लोकांना जाणवत आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. घरातील वातावरण सकारात्मक ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याची संधी म्हणून पहा. सिंह राशीच्या व्यक्तींनो, या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी असू शकते. काही वेळा आपल्या आयुष्यातील मोठे बदल आधी हालचालीच्या रूपात दिसू लागतात. घरात वाढणारी वर्दळ, अचानक वाढलेला संवाद किंवा लोकांची उपस्थिती यामागे नेहमीच एकच कारण असते असे नाही. काही वेळा लोक
तुमच्या विचारांमुळे आकर्षित होतात, तर काही वेळा तुमच्या शांत स्वभावामुळे, तर काही वेळा तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या बदलांमुळे. या काळात तुम्हाला असे जाणवू शकते की काही लोक अचानक तुमच्या जवळ येत आहेत. काही लोक तुमच्याकडे सल्ला मागू शकतात. काही तुमच्या कामाबद्दल बोलू शकतात. तर काही फक्त तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी येऊ शकतात. या सगळ्यात स्वतःची ऊर्जा जपणे आणि प्रत्येक व्यक्तीला योग्य अंतरावरून समजून घेणे महत्त्वाचं ठरू शकतं. कधीकधी घरात निर्माण होणारी ही हालचाल एखाद्या नवीन सुरुवातीचा संकेतही असू शकते. एखादी जुनी चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते, किंवा काही नवीन कल्पना तुमच्या समोर येऊ शकतात. त्यामुळे घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. या दिवसांमध्ये तुमच्या बोलण्याला आणि उपस्थितीला लोक अधिक महत्त्व देऊ शकतात. त्यामुळे शांतपणे निर्णय घ्या. कोणाचेही बोलणे पूर्ण ऐका आणि स्वतःच्या मनाचा आवाजही ऐका. काही वेळा साध्या भेटी भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या घरात वाढणारी हालचाल ही फक्त गर्दी नसून अनुभव, संवाद आणि नव्या शक्यतांची सुरुवात देखील असू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट समजून घेण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुमच्या घरात वाढणारी हालचाल, वाढणारा संवाद आणि लोकांची उपस्थिती याकडे फक्त एक घटना म्हणून पाहू नका. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबून आजूबाजूला पाहण्याची संधी देतं. कोण आपल्यासोबत आहे, कोण आपल्याला समजून घेत आहे आणि कोण फक्त क्षणभरासाठी आलं आहे, हे ओळखण्याची ही वेळ असू शकते. या दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होताना दिसू शकतात. काही नाती अधिक मजबूत वाटू शकतात, तर काही गोष्टींपासून थोडं अंतर ठेवण्याची गरज जाणवू शकते. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रत्येक अनुभवातून काही शिकण्याचा प्रयत्न करा. अनेकदा मोठे बदल आवाज करून येत नाहीत, ते छोट्या भेटींमध्ये, साध्या बोलण्यात आणि शांत क्षणांमध्ये दिसतात. तुमच्या घरात वाढणारी वर्दळ ही कदाचित तुमच्या व्यक्तिमत्वामुळे, तुमच्या विचारांमुळे किंवा लोकांना तुमच्यात दिसणाऱ्या विश्वासामुळे असू शकते. त्यामुळे स्वतःची ऊर्जा जपा. प्रत्येकाला वेळ द्या, पण स्वतःला विसरू नका. कोणताही निर्णय घेताना शांत मनाने विचार करा आणि भावनांपेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य द्या. आता पुढचे दिवस कसे जातील हे फक्त परिस्थितीवर नाही, तर तुम्ही त्याकडे कसे पाहता यावर अवलंबून असू शकते. नेहमी सकारात्मक राहा, कुटुंबाला वेळ द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक बदलात संधी शोधा आणि प्रत्येक अनुभवात शिकण्यासारखं काहीतरी असते हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.